नमस्कार 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 वेलकम वेलकम नमस्कार. मी शुभ्र पांढरे आपल्या सगळ्यांचा अतिशय मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गुड नाईट ॲडव्हान्स ॲक्टिव्ह प्लस प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोकुळ दूध, डिक्सी स्कॉट, कार्ल्सबर्ग क्लब ग्लासेस, स्वाद पार्टनर बादशाह मसाला, स्पेशल पार्टनर कोकियो कॅमलिन. तर मंडळी, आपल्या गावामध्ये आज अत्यंत मोठा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे सालाबाद प्रमाणे झी चित्रगौरव पुरस्कार आपण गेल्या संडेलाच बघितलेला आहे आणि सगळ्यांना तो प्रचंड आवडला. तर त्या निमित्तानं म्हटलं की आपल्या गावामध्ये सुद्धा असं काहीतरी आपण बाबा केलं पाहिजे, कारण बक्षीस हे पुढं जाण्याची प्रेरणा देत असतं आणि तसंच बक्षीस आपण थुकरडवाडी गावातल्या लोकांना देत असतो, इथल्या कलाकारांना देत असतो. तर तुम्ही बघत आहात थुकरडवाडी अवॉर्ड सोहळा 2017 या ठिकाणी आपण प्रेझेंट करणार आहे. पण त्यासाठी मान्यवर पाहिजेत, म्हणून आम्ही ठरवलं की विषय असा आहे, अवॉर्डचा आहे. आणि गेल्याच संडेला झी चित्रगौरव पुरस्कार सगळ्यांनी बघितला आणि म्हणूनच विजेत्यांचं अभिनंदन करण्यासाठी आज आपल्या थुकरटवाडी गावामध्ये झी चित्रगौरवमध्ये ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले अशा कलावंतांना या मंचावरती आज आपण आमंत्रित करणार आहोत. सुरुवातीलाच अतिशय मनापासून या मंचावरती आपण स्वागत करूयात झी चित्रगौरव 2017 मध्ये कासव चित्रपटासाठी ज्यांना सर्वोत्कृष्ट पटकथा हा पुरस्कार मिळाला अशा ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे. तुमचं स्वागत आणि मी बसण्याची आपल्याला विनंती करतो आमच्या बरोबर. यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, चित्रपट आहे कासव. जोरदार टाळ्या इरावती हर्षे यांच्यासाठी. या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी ज्यांना पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार विभागून देण्यात आलेला होता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कासव या चित्रपटासाठी ज्यांनी छायाचित्रण केलेलं आहे, धनंजय कुलकर्णी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हाफ तिकीट या चित्रपटासाठी ज्यांना हा पुरस्कार मिळाला, छायाचित्रणकार संजय मेमाणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर या ठिकाणी आपण दोन बाल कलाकारांना आमंत्रित करणार आहे. खरं तर त्यांनी महाराष्ट्राला वेळ लावलं या संपूर्ण वर्षामध्ये. हाफ तिकीट हा चित्रपट ते दिसायला हाफ तिकीट एवढे आहेत, पण त्यांचं काम फुल तिकीट एवढंच आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शुभम मोरे आणि विनायक पोद्दारसाठी. खतरनाक खतरनाक स्वागत तुमचं. मी बसायची विनंती करतो तुम्हाला. झी चित्रगौरव पुरस्कार सगळ्यांना प्रचंड आवडला आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये मंडळी ज्या ज्या कलाकारांनी रंग भरले त्यांना सुद्धा आपण या मंचावरती आज आमंत्रित करणार आहे, कारण हा सेलिब्रेशनचा एपिसोड आहे. सुरुवातीला आमंत्रित करूयात आमचं ज्यांच्यावर खूप प्रेम आहे अशा मॅडम किशोरी शहाणे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यावर्षी लक्ष्मीकांत बेर्डे यांना ट्रिब्यूट देण्यात आला एका नृत्याविष्कारामधून आणि त्याच्यामध्ये सुंदर नृत्य तुमचं आम्ही बघितलं मॅडम. थँक्यू. यानंतर आपण आमंत्रित करूयात ज्यांनी अतिशय सुंदर असं नृत्य सादर केलं, वैदेही परशुरामी. खरंच कौतुकच केलं पाहिजे यांचं, कारण नॉर्मली विंगेतून एंट्री घेतात, यांनी हवेतून एंट्री घेतली होती त्यावेळेला. म्हणजे ड्रोनचं निम्म काम ते ह्या दोन अभिनेत्रींनीच केलं त्या वर्षामध्ये. तर यानंतर आपण आमंत्रित करूयात ज्यांनी आपल्याला खूप हसवलं, अतिशय सुंदर स्किट सादर केलं, प्रहसन सादर केलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्यासाठी. वा वा, स्वागत तुमचं आणि मी बसण्याची विनंती करतो तुम्हाला. यानंतर आपण स्वागत करूयात अभिनेते सुनील तावडे. वा 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 वा, सर 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 स्वागत. तावडे सर नेहमीच घाईत, त्यांनी माझं स्वागत पण घेतलं नाही, पण त्यांना चला आवाजामध्ये यायची एवढी घाई होती की ते जेवता जेवता रुमाल न काढताच आले. तुम्ही बघा रुमाल तसा माणसाचा, इतके ते फास्ट मध्ये येतात. पण तुमच्यावर आमचं फार प्रेम आहे. मी स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा.
आणि यानंतर आपण आमंत्रित करूयात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून रंगापतंगासाठी सुद्धा त्यांना नामांकन होतं आणि आपल्या झी चित्रगौरवमध्ये सुद्धा त्यांनी खूप छान स्किट सादर करून रंग भरले. जोरदार टाळ्या संदीप पाठक यांच्यासाठी. वा वा, खतरनाक. संदीप, स्वागत. खतरनाक. आल्या शाहरुख खानची पोज दिलेले आणि आपल्या पर्सनल ड्रेसअप मध्ये आलेले संदीप पाठक यांच्यासाठी अतिशय मनापासून स्वागत आपण करूया. पर्सनल ड्रेस. हा, म्हणजे आमच्या इकडे हे पर्सनल असतात, हे वाड्याचे आहेत, हे जाताना द्यावे लागतात. पण ज्यांचे पर्सनल असतात त्यांना मी विशेष हे देत असतो या ठिकाणी. अभिनंदन त्यांचं. आल्या शाहरुख खानच्या पोजमध्ये त्यांनी आपल्याला एक हे करून दाखवलं. खरं तर मराठीतले शाहरुख खानच म्हणावं आपण त्यांना. आणि इथे जो एक बालकलाकार बसलेला आहे त्यांनी आत्ताच शाहरुख खानच्या लहानपणीची भूमिका केलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. रईस चित्रपटामध्ये त्यांनी केला. तर यांना घेऊन आपण पुढचा पिक्चर करू. तुमचा रईस होता, याचा जिरा राईस करू. त्याच्यात काय. मी शुभ्र पांढरे या गावचाच एक मी कार्यकर्ता आहे, तरुण कार्यकर्ता. आणि असे जे अवॉर्ड फंक्शन वगैरे सामाजिक कामं असतात ते मी करत असतो या ठिकाणी. तर थुकरडवाडी अवॉर्ड सोहळा 2017 तुम्ही पाहत असाल. अवॉर्ड. हा, म्हणजे ते काय स्पॉन्सर आहेत ते आमच्या गावचेच आहेत ते. विलास अवॉर्ड असं नाव आहे त्यांचं. तर ते स्पॉन्सर आहेत कार्यक्रमाचे. तर पहिले अवॉर्डर असं बरोबर लिहिलेलं होतं आम्ही. अवॉर्डर बरोबर ना. तसंच असतं काहीतरी. तर ते लिहिलं होतं आम्ही. पण ते म्हणले की मी स्पॉन्सर आहे तर माझं नाव कुठेतरी आलं पाहिजे बाबा. सगळ्यांना उत्सुकता आहे कासव या चित्रपटाबद्दल, ज्यासाठी तुम्हाला हा पुरस्कार मिळालाय. खूप कौतुक होत आहे. आम्हाला जाणून घ्यायचं की काय आहे कासव हा चित्रपट. कासवाची कशी गंमत असते माहिती आहे. ते सावकाश चालत जातं आणि तरी सुद्धा पहिलं जाऊन पोचतं खरंय आणि पुरस्कार मिळवतं. वा, ही कासवाची वा, वा, गंमत वा, आहे. वा. कासव हा चित्रपट खरं म्हणजे निराशे संबंधीचा आहे. अच्छा. पण निराशा किंवा उदासीनता यातून बाहेर कसं यायचं हे हा चित्रपट सांगतो. त्यामुळे चित्रपट पाहताना कुणालाही निराशा येणार नाही, उलट खूप उत्साह वाटेल, उत्सुकता वाटेल आणि आपण त्याच्यातून कसं बाहेर यायचं हे समजेल. वा 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 वा. आता येणार आहे इरावती हर्षे यांच्याकडे. कासव चित्रपटात तुमची विशेष व्यक्तिरेखा आहे आणि आम्हाला उत्सुकता आहेच, ती काय आहे. माझं कॅरेक्टर जानकी कुलकर्णी असं. ती स्वतः डिप्रेशनमधनं बाहेर यायचा प्रयत्न करत असते आणि अशा वेळेस तिला एक छोटा मुलगा भेटतो आणि ती त्याला आश्रय देते. आणि ती जसं डॉक्टर आगाश यांनी आजच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की डिप्रेशन जेव्हा होतं कोणाला तेव्हा काय करूया काय नको करूया हे सांगण्यापेक्षा त्या माणसासाठी आपण असणं महत्त्वाचं आहे. तर ते ती जानकी त्याच्यासाठी असते आणि ते सेल्फलेसली असते आणि त्याच्यातनं तिचंही हिलिंग होत असतं आणि त्याचंही हिलिंग होत असतं. असं सुंदर अशी सुंदर संहिता मावशींनी लिहिली आहे. वा वा. आणि आता उत्सुकता वाढलेली आहे बाबा. आपल्या तुकडवाड्यात सुद्धा आपण हा चित्रपट रिलीज करणारच आहोत, त्यामुळे तुम्ही त्यावेळेला तो बघायला विसरू नका. तुकडवाडी पुरस्कार 2016 याला आपण आता सुरुवात करूयात. इथेही बरेचसे पुरस्कार असतात. पहिला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट नृत्य आणि त्यासाठीचे नामांकन आहेत. सर्वोत्कृष्ट नृत्य आणि नामांकन आहेत गोविंदा, विद्या बालन, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान आणि शांताबाई. वा वा. तर आपण बघितलेलं आहे की कोणाकोणाला हे नामांकन मिळालेलं आहे. आणि आता बघूयात कोण जिंकलेला आहे. सर्वोत्कृष्ट नृत्य 2017 आणि हा पुरस्कार देणार आहेत ज्यांनी या कार्यक्रमात नृत्य करून शोभा वाढवली, जी चित्रगौरवची. वैदेही हा पुरस्कार तुम्ही देणार आहात आणि विजेते आहेत कोण असेल. त्याच असणार, कारण हे बाकीचे ते काय परत येतील शक्य नाही पुरस्कार घ्यायला, त्याच्यामुळे येतील ते नंतर प्रमोशनच्या वेळेला. पण आता शांताबाईंनाच पेमेंट आजचं द्यायचं असल्या कारणानं शांताबाई. तुमचा
जरा नीट आज पुरस्कार मिळाला तसं वागा जरा खूप हो माहिती खूप आनंद होते तुम्हाला मला कळलेलं आहे. नमस्कार स्वागत तुमचं. अहो खरंच तुम्हाला मिळाला पुरस्कार. तुम्हाला खरंच वाटत ना काय का तुमचं पाठ नाही म्हणून टेन्शन एवढ्या कधी घाबरत नाहीत. ते घाबरलं की मला टेन्शन येतं. तर शांताबाईंना पुरस्कार मिळाला आणि तो वैदेही यांनी पुरस्कार त्यांना प्रदान करावा अशी मी त्यांना नम्र विनंती. आम्ही खेड्यातल्या माणसांना जमत नाहीत अशी शब्द. तर पुरस्कार घेऊन या. तुम्ही कोण आहे? वैभव तत्ववादी. जा. वैभव तत्ववादी. वैभव तत्ववादी. अरे काय ते जी चित्रगौरव पुरस्कार झालाय ना ते वैभव तत्ववादीने एंट्री घोड्यावरून घेतली. ते माणूस येडा झाला आमच्या गावात. ते म्हणे मी वैभव तत्ववादीच आहे. काय आता असं करा. सॉरी तुम्हाला नाही त्यांना सॉरी. तर हा पुरस्कार तुम्ही प्रदान करा त्यांना. वा वा वा. तुम्ही बसू शकता. थँक्यू. इथे बोलू शकता तुम्ही. तुम्हाला हे कसं वाटलं आणि काय ह्याच्यावर बसा. बसू नका पण बोला त्याच्यावर. डोळे भरून आले तुमचे ना. हा पुरस्कार मी डिसाईड करते माझ्या आयटमला. ते म्हणतात नाही का डिसाईड करते. डेडिकोट असे होय. डेडिकोट करते. हा पुरस्कार मी डेडिकोट करते माझ्या आयटमला. कोणाला? आयटम माझा आयटम धनी. हा मग मिस्टरांना म्हणा ना. कसं तरी वाटतं घरचे काय म्हणतील. मिस्टरांना ते पुरस्कार डेडिकेट करतात. त्यांच्या मिस्टरांचं टोपण नाव आहे आयटम. तर तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. अतिशय तुमचं अभिनंदन. आणि ह्या वेळेला मला सांगायला आवडेल की नेहमी जेव्हा कलाकार येतात तेव्हा ते सांगत असतात मी त्यांच्या घरी काम करते. पण आज त्यांना हा पुरस्कार मिळाला. काय झालं जरा. नका थक. कुठं झाली बाई? सुमित्रा भावे हो न पाया पडते. ओळखता तुम्ही त्यांना? ओळखते म्हणजे कोण? कामाला होती. होय ना. मग सुमित भावेच्या आजी. सुबोध भावे आजी. नाही तुमचं चुकतंय थोडंसं. भावे भावे सेम आहेत आडनाव पण त्या आजी नाहीत त्या. नाही तुला माहिती की मला माहिती आजी आहेत त्या एकदम कडक शिस्ता. बाकी काय बोलायचं नाही. होय ना. अरे इरावती हर्षे कशी आहेस का? केवढी मोठी झाली. म्हणजे तुम्ही ओळखता त्यांना? म्हणजे लहानपणापासून ओळखती. तुम्ही लहानपणापासून त्यांना ओळखता? मी नाही तिच्या लहानपासून मी तिला ओळखते. एवढी लहान होती खेळवलंय मी तिला. होय ना. मग एकदा ना नजर लागू नये म्हणून काजळ शोधत होती. मिळालंच नाही. शेवटी मी असं केलं आणि तीट लावला. हाय का अजून गेलाच नाही. अच्छा अच्छा तो भाऊ कदमचा कलर आहे होय. तो कलर एवढा परमनंट कसा? वा वा तुम्ही खरंच ते त्यांच्या घरी होतं ते पटलं आम्हाला. तर स्वागत तुमचं. तर नेहमी कसं असतं की पुरस्कार सोहळा म्हटला की मोठमोठे अभिनेत्री त्या ठिकाणी परफॉर्मन्स सादरीकरण करत असतात. आणि तसंच या ठिकाणी आज एक सादरीकरण करणार आहेत आमच्या तुकरटवाडी अवॉर्ड सोहळ्यामध्ये. तर आपण काय सादर करणार आहात आज? मी लावणी सादर करणार आहे. अरे वा वा. कसली? बैठकीची लावणी. करा मग आता काय बोलायचं. आणा साहित्य आणा. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची बुरजी. बसा भाऊजी. बसा भाऊजी. बाई कशी मी राखू तुमची मर्जी असं आहे ते. मग मर्जी वाटीत कशी दाखवायची म्हणून बुरजी. कशी मी राखू तुमची
गुरजी ओ बसा भाऊजी ओ बसा भाऊजी तुम्हा बघून डावा डो डावा 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 ए पदर घेती तुम्हा बघून डावा डोळा झाकला अशीच जा डोंबिवलीला पुढं तुम्हा बघून डावा डोळा झाकला पडदा लाजचा पडदा लाजचा पडदा लाजचा लाजचा फेकेला पडदा लाजचा लाजचा फेकेला पडदा लाजचा लाजचा फेकेला वळख जुनी धरून मनी वळख जुनी धरून मनी 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 अच्छा अशी मनी अशी म्हणी असा वळख जुनी धरून म्हणी काय करू सांगा मी बुरजी बसभाऊजी बसभाऊजी जरा मनी डान्स घ्या फिरा फिरा बसभाऊजी वळा वळा जरा वळून डान्स मी कर वळा वळा चला. हे काय आहे? थांब. तुम्ही हे का केलं अहो तुम्ही म्हणले ना माळा मला नाही वळा 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 म्हणलं होतं मी दल हौशी तुम्ही कोण दल हौशी दाखवा फोटो गुलहौशी असा शब्द आहे गाण्यात गुलहौशी तुम्ही आणि गुलावशी चित्रात कसं काढायचं म्हणून त्याला म्हणून झालं हा दल हौशी तुम्ही मी अशी गुलछडी मग हा दल हौशी तुम्ही मी अशी गुलछडी काय छडी गुल दल हौशी तुम्ही मी अशी गुलछडी तुम्हासाठी नटून आज राहीन खडी खेडी अशी रोखा नजर त्यात भरलं जहर खोटाय होय खोटाय खोटाय अशी रोखा नजर त्यात भरलं जहर खोट घेऊन जीवयो माझा सिंगला खोट घेऊन जीवयो माझा सिंगला पडदा लाजचा पडदा लाजचा पडदा लाजचा लाजचा फेकेला पडदा लाजचा लाजचा फेकेला पडदा लाजचा लाजचा फेकेला बाई तुम्ही काय पसारा घातला सगळ्या गाण्यात बरं नशीब यांनी ते दुसरं गाणं नाही घेतला पिकल्या पानाचं नाही ताकी पानपट्टी मांडली होती बाईंनी चांगलं केलं तुम्ही धन्यवाद थँक्यू व्हेरी नाईस you, मॅडम साठी thank you. जोरदार टाळ्या करण्या परफॉर्मन्स दिला तर आता पुढच्या पुरस्काराकडे वळण्या अगोदर आता मी कलाकारांची गप्पा मारणार आहे ज्यांनी यावर्षीच्या झी चित्रगौरवमध्ये रंग भरले किशोरी शहाणे यांच्यापासून सुरुवात करूयात तुम्ही सुंदर दिसताच सुंदर नृत्य करता आणि नृत्य करायला मिळालं यावर्षी झी चित्रगौरवमध्ये आणि सगळ्यांचे आवडते लक्षा मामा यांना ट्रिब्यूट देण्यात आला काय सांगाल जेव्हा ही कॉन्सेप्ट मला सांगितली तेव्हाच इतका आनंद झाला कारण तो काळ परत जगायची वेळ आम्हाला म्हणजे ती संधी आम्हाला मिळणार होती स्टेजवरती आणि त्यात अभिनय त्याच्यावर डान्स करणार होता सगळ्या त्या गाण्यांवरती वा. तर खूप एक
नॉस्टॅल्जिक फिलिंग पण होतं, थोडंसं इमोशनल फिलिंग पण होतं आणि प्लस एक थ्रिल होतं की परत त्या एनर्जीनं त्याच गाण्यांवरती आम्ही नाच करणार आहोत. वा वा, पण आम्हाला खूप छान वाटलं आणि सगळ्यांच्या घरातून असं आलं की अरे एनर्जी असावी तर अशी. वा वा, थँक्यू तो काळ पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला तुमच्यामुळे आम्हाला. थँक्यू. शुभम आणि विनायक, पहिल्यांदा तर तुमचं खूप कौतुक, तुम्ही खूप छान काम केलं. विनायक, काय सांगणार, कसं वाटलं? मला खूप पहिल्यांदा आवड मिळाला ना, मग मी सर्वप्रथम शाळेला हे करतो. शाळेमुळे मी वा. इकडे हाफ तिकीटमध्ये आलो आणि वा. हाफ तिकीटमुळे मला आवड मिळाला. शाळेमुळे आपण इथे आलो, बरोबर आहे. शाळेचं नाव काय तुझ्या? बालमोहन विद्या मंदिर. हो, बालमोहन विद्या मंदिरचे. बालमोहनचे तसेही बरेचसे जण नंतर इकडेच येतात, त्याच्यामुळे तू करतोयस ते करेक्टच करतोयस. तर मग घरी काय म्हणाले मम्मी पप्पा? काय बक्षीस दिलं का त्यांनी वेगळं? काय बक्षीस दिलं? कपडे दिले. हो, कपडे घेतले त्या दिवशी. आता येणारे शुभम तुझ्याकडे. शुभम, तुझ्या घरी काय कौतुक झालं? त्याला जसं बक्षीस मिळालं तसं तुला मिळालं? म्हणजे जेव्हा मी आता 9वीत आहे, जेव्हा मी दुसरीत होतो ना, सेकंड स्टँडर्डला, तेव्हा शाळेमध्ये अजय सिंग म्हणून एक डिरेक्टर आले. बरं. तर मी हेड डाऊन करून बसलेलो असंच, तर त्यांनी बोलवलं आणि बोलले चल माझ्यासोबत. तर मी गेलोच नाही. तर मम्मी बोललेली की अनोळखी माणसासोबत जायचं नाही. तर मी गेलोच नाही. मग पूर्ण शाळेतून 2 जणांना सिलेक्ट केलं. मग 2 जणांना सिलेक्ट केलं. मग तेव्हा ते दोघांमधून मला एक सिलेक्ट केलं. मग तेव्हा मी खालती डोकं वरती पायी मराठी मूवी केली, फेस्टिवल. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मी अजून एक फेस्टिवल मूवी केली, अमेरिका. मग अमेरिकानंतर 1 वर्ष झाला. मग रईस केली. मग रईस नंतर हाफ तिकीट. वा, पण दोघांचे पण तुम्ही हेअरस्टाईल बघाल तर अतिशय सुंदर असे हेअरस्टाईल. तुम्ही दोघं ठरवून करता का? नाही, हाफ तिकीट पासून तसेच आहेत आमच्या दोघांचे. हाफ तिकीट पासून तसेच आहेत तुमचे दोघांचे, पण अप्रतिम हेअरस्टाईल. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आता पुढील पुरस्कार आपण प्रदान करूयात. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड, आणि त्याचे नॉमिनेशन सुद्धा आहेत. पाहूयात नॉमिनेशन. लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड आणि नामांकन आहेत प्रसादो, संजय जाधव, संकर्षण कराडे आणि मामा मामी. तर हे बाकीचे जे लोक होते, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, त्यांचं पण नॉमिनेशन हुकलं थोडक्यात. पण यांना का दिलं तर हे सर्वात जास्त वेळा या मंचावरती आले, त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट आम्ही दिलेला आहे. आणि हा पुरस्कार प्रदान करावा सुमित्रा भावे असं मी त्यांना विनंती करणार आहे. आणि विजेते आहेत मामा मामी. आणि आपली ट्रॉफिक घेऊन या. अरे ह्याचं काय आहे? थांबा. ए, थांब. थँक्यू सुमित्राजी. मी आपल्याला बसण्याची विनंती करतो. ए, भांडू नका म्हातारे. अरे लाईफ टाईम अचीवमेंट असते, ते मोठी गोष्ट आहे. प्लीज कुणी स्टँडिंग ओशन प्लीज बसा. ए मामा, पाया पडते म्हणलं. असं नाही करू. आजच्या दिवशी असं नाही का. तुमच्यात भांडणात माहितीये, पण अवॉर्ड मिळवायच्या दिवशी असं नवरा बायकोनी भांडायचं नसतं. तुमची अर्धांगिनी आहे का नाही ती, कसं वागवायचं त्यांना. अभिनंदन. वा, तुम्हाला मिळालं. आज वेताळासारखे दिसू लागले. बेताल असेही आहेतच ते मामा मामी. रवाडले केस बाबा महिन्याभरात. वा, मामा मामी, तुम्हाला हा पुरस्कार मिळाला, काय सांगाल? छान वाटतंय खूप. तर इथे तमलेल्या जमाम लोकांना मला सांगायचं. जमलेल्या तमाम. तेच बोललोय. तर इथे तमलेल्या जमाम लोकांना मला हे सांगायचंय की आज हा अवॉर्ड मला मिळाला, पण हे मिळवण्याची आमची लायकी नाही. ते सगळ्यांना माहितीये. पुढे बोला. पुढे नवीन काहीतरी सांगा. नवीन सांगा काहीतरी. खरं सांगायचं तर हा अवॉर्ड मिळाल्यामुळे आमचा उत्साह आणखीन वाढलाय. तुमचं बीपी वाढलाय, आजी गोळी घ्यावी लागेल तुम्हाला. त्यामुळे थोडक्यात बोला लवकर. आता भाषण. आता आम्ही ही एकच भूमिका नाही, पण अशा आणखीन खूप भूमिका करणार आहोत.
बरोबर आहे. आजची तेवढी नीट करा, बाकीचे नंतर बघू. ह्या सोनेरी क्षणांमध्ये सोबतीला असलेल्या लोकांना मला सांगायचं आहे की तुम्ही मारलीत पाठीवर थाप, आता माग हटणार नाही आम्ही. वा वा, क्या बात आहे. तुम्ही मारलीत पाठीवर थाप, आता माग हटणार नाही आम्ही, कारण मला आवडते वैदेही परशुरामी. बाई वाड्यावर या. मामाला घरा. वाड्यावर या. वाड्यावर या. मामाचं काय करणार. धर मामा. मामा लाईफ टाईम अचिव्हमेंट म्हणून मी काही खपून नाही घेणार तो. अरे ती परशुरामी नाही, मग? ती परशु मामी आहे. मामी, या मामाची मामी आहे. गबसा. काय प्रॉब्लेम आहे? मामाची फक्त एकच मामी आणि ती मी आहे. गबस, जळ ती कुकडी आहे. परशुरामी आहे, परशुरामी. नाही परशु मामी, ही जळ कुकडी आहे. हाय हाय, ठीक आहे. ही थांबा. जळती माझ्यावर. ठीक आहे. अरे ती मला लाईन देते, तर हिचा काय प्रॉब्लेम आहे? हे कोणी सांगितलं तुम्हाला? मग उगा माझ्या जोकवर हसते का ती? हसी मतलब फसी. तशी तर मग आजपासून सुप्रिया पाठारे पण हसतीये. बाबो, आता म्हणा हसी मतलब फसी. नाही ती म्हणजे हसी तो डायरेक्ट फाशी. ग बसा आता, ग बसा. पण खूप आवडला आम्हाला. आवडलं ना? आणि चांगलं ह्या सांगा. सगळ्या लोकांना आम्ही बघितलंय बरं का. हा हा. अरे संदीप पाठक, अरे ओळखलं का? कोण माहिती का हा? कोण? अरे वैचारिक भूमिका करताना पण जो कॉमेडी दिसतो तो एकमेव माणूस. सर पण तुमचा तो सिनेमा बघायचा राहून गेला सर आमचा. तो काय आता घरी पण नाही बघता येत आता. कुठला कुठला? 1000ची नोट. 1000ची नोट. 1000ची नोट. का घरी बघा ना, मग त्याला काय प्रॉब्लेम. इन्कम टॅक्स वाल्यांनी धाड मारली म्हणजे बंद झाले नाही का नोटा. नोटा पण झाल्या. 1000ची नोट आता बंद. मग तुमच्याकडे कुठून आलं तर काय सांगायचं आम्ही? शिडी चालते, नोटा नाही चालत फक्त. हो काय? हो. आई शपथ. पण संदीप, तुझा तो सिनेमा होता ना, त्यात तू सॉलिड काम केलं होतं सर, एकदम म्हणजे डेंजर वालं. डेंजर मी वाला पाहिलाय तो सिनेमा. कुठला? तो नाही का भूतावर आला होता, भूतावर. हा. भूताचा सिनेमा. तथास्तु, तथास्तु. तथास्तु. हा हा, जी टॉकीज त्याचं लावायचं. लेस घाबरलो, मस्त काम केलं होतं त्याच्यात. सायलेंट मुक सिनेमा. मुक सिनेमा होता तो. हा म्हणजे खरंच सायलेंट मुक होता ते बरं झालं. का? बोललं असतं तर मला हसायला आलं. खरंच. पण ही घाबरली होती जाम. नाही, होय? खूप घाबरली होती मग मी. घाबरला कशाला तुम्ही? तेच आता संदीप डायलॉग बोलला तर संदीप आता डायलॉग बोलला यार, नको बोलू डायलॉग बाबा. संदीप खरंच असं घाबरलं. घाबरलं झालं. असं झालं होतं आमच्या बरोबर. संदीप, टी मध्ये तू होतास ना? हो. त्यात कुठला रोल केला होता? तुझा रोल कुठला होता त्यामध्ये? एवढे कुठले सिनेमे केले रे तू? गप्पा तुम्ही. गप्पा जा. मामा तो बूट निघतो. तो बूट निघतो मामा. गप्पा जा आता. मामा बूट निघतो. संदीप सांग ना, कुठले रोल केलं टी2 मध्ये? ते मित्र असतात ते आगरी त्यांचे. आगरी माणसाचा role आगरी केला माणूस असतो, त्याचं नाव का असतं काय. बोलतो बाला? आवऱ्या गाऱ्या धडकतान, आवऱ्या गाऱ्या धडकतान, फुल रोहित शेट्टी. बोल. फेमस झालता त्यांचा. मस्त. जबरदस्त. हा. सॉलिड. मग तुम्ही एक काम करा ना, काय? पिक्चर बघा घरी जाऊन. कशाला आता एवढं सगळं त्यांनी करून दाखवलं, आता काय picture बघायची गरज? त्यात काही वेगळं असणार आहे. इकडे त्यांना जबरदस्त सर. दाखवलं पण आम्ही खरंच तुमचे फॅन आहे सर. आम्ही आय लव्ह यू सर. आय लव्ह यू सो मच सर. Love you, love you. जरा मागं व्हा की. सुप्रिया पाठारे ना तू? पाहिलं का? मोठी आई. ही थोडीशी जाडी झाली म्हणून लगेच काय मोठी आई बोलायची गरज नाही. तसं नाही. जी मराठीवरती ओरिजिनल होणार सून मी, हा. त्यात तिचं कॅरेक्टर होतं मोठी आई. सुप्रिया, तुझं काम मला फार आवडतं, मनापासून काम करतेस Thank you, आजी. आणि काय माहितीये, सगळ्यात माझी फेवरेट तू कशातली माहितीये? फू बाई फू. बाई वाड्यावर या. बाई वाड्यावर या. बाई वाड्यावर या. बाई वाड्यावर या. नाही स्वतः आता. जळ कुकडी. गा बसा. इतका आचरट म्हातारा बघितलं ना मी आयुष्यात. थांबा जरा. पाहिलं का कोण आलंय? किशोर वहीन. किशोरी वीज.
काय कुठं तंद्री लागली? किशू माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. गोरी गोरी कोरी कोरी इश्काची नोट ही वटली. हाय हाय लाटी कोटी अशी केली सतुकी पत्तन माझी कटली. लाटी कोटी अशी केली सतुकी पत्तन थँक्यू थँक्यू. एवढे मोठे फॅन आहे ना आम्ही तुमचे. एवढे सिनेमा बघितले बाबा. ते एक सिनेमा होता, लावणी होती तुमची जबरदस्त. लई दिसाची हौस. चला आता पुरी तळू. पुरी करू. लई दिसाची काय? चला आता पुरी तळू. पुरी करू. मग केल्यानंतर तळणारच ना. आधी करणार मग तळणार. तुमचं लॉजिक आहे. पटले मला. केल्यानंतर तळावी तर लागणार. घेऊन काय करणार आपण त्यात, बरोबर आहे. पण तुमचा सिनेमा काय मॅडम जबरदस्त होता तो. आयुष्य मला जाम आवडला होता. कुठला? ते मॅडम म्हणजे तेव्हा पण तशाच दिसायच्या आणि आत्ताचा सिनेमा सेम दिसतात मॅडम. हो ना. तर मोहनची दारू. मोहेंजो दारो. काय मोहनजोदारो मोहनजोदारो म्हणा. मोहनजोदारो म्हणा. मोहन त्याच्यापेक्षा सोलापूर चादरो ठेवायचा ना. तेवढं कठीण आहे. सिंपल राहतं ऐकायला. हे जुन्या काळातलं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी. हो काय हा म्हणून नाही ते. वा वा. पण मॅडम तुम्ही खूप छान दिसता. थँक्यू थँक्यू. बाई वाड्यावर या बाई, वाड्यावर या बाई, वाड्यावर या. मामा जा. जा, मामा. तर मंडळी, आता तुम्हाला असा प्रश्न पडलेला असेल की बाबा हे इथे काय आम्ही टांगलेलं आहे असं. तर इथं आता एक परफॉर्मन्स होणार आहे. जसे झी चित्रगौरवमध्ये वेगवेगळे परफॉर्मन्स होतात, तसा इकडे एक डान्सचा परफॉर्मन्स आता आपण बघणार आहे. पण काय आहे की आमच्या गुलकंद केबल नेटवर्कवरती, आमच्या केबल नेटवर्क त्याच्यावरती आपण लाईव्ह चाललो आता सध्या. ते गुलकंद केबल नेटवर्कवरती हा कार्यक्रम आपण लाईव्ह दाखवतोय. झी मराठीवर जसे सिरियल्स असतात तशा गुलकंद केबल नेटवर्कवर सुद्धा सिरियल्स असतात. एक नवीन सिरियल तिथे आम्ही लॉन्च करत आहोत. झी मराठीचाच बघून आम्ही काय बनवत असतो. झी मराठीची आहे खुलता कळी खुलेना. आमची आहे चुलता भाऊ बोलेना. चुलत भाऊ जो असतो तो बोलत नसतो घरातल्या कोणाशी, त्याचं नाव आहे चुलता भाऊ बोलेना. अशा पद्धतीची एक सिरियल आहे. तर त्याची जी कॉस्ट आहे त्या कॉस्टला आता आपण इथे बोलवणार आहे. कलाकार त्याची जी कॉस्ट आहे तर ते कॉस्ट कपल जे आहे ते इथे येणार आहेत आणि ते प्रमोशन म्हणून इथे एक डान्स करणार आहेत. तर या हा बेबी. ए लय झालं बेबी बेबी. एक लांब राहा तिकडं. हे हिरो आहेत कळलं. त्या हिरोईन वाटतात तरी. तुमचं काय म्हणजे तुम्ही कोण बॉय त्यांचे? ए फ्रेंड बॉय. फ्रेंड बॉय. बॉयफ्रेंड आहे तुम्ही त्यांचे? हा बॉयफ्रेंड आहे. आमचं लग्न होणार आहे. तुमचं लग्न होणार आहे? हा. कसं काय तुम्ही यांच्याशी असं लग्न ठरवलं? जबरदस्ती. नाही ती वाटतेच आहे पण कसं काय असं कोणी केली जबरदस्ती? आई वडिलांनी लहानपणीच ठरवलं होतं. अच्छा अच्छा. काय नाव काय त्यांचं? सुंदर. जन्माला आलेल्या आई इतकी चढली. सुंदर जन्माला. सुंदर तुमचं स्वागत. तुम्ही काय ह्या डान्स मध्ये नाही आहे ना? तुम्ही फक्त काय boyfriend नाही आहे तो ना? उभं राहून बघतो की. नाही नाही ते तुम्ही बघू शकता पण ते दोघांचा डान्स आहे त्यांना करू द्यात. तुम्ही समोर बसून एन्जॉय करा. ओके सो लेट्स जस्ट कॉन्सन्ट्रेट. ऑल द बेस्ट. बस झालं ना ते. एक मिनिट. किती वेळा सुंदर जस्ट रिलॅक्स. ओके हा फक्त एक परफॉर्मन्स आहे. रिलॅक्स. गप ग. तुझं काय ते रिलॅक्स. सकाळी तर मिशिरी लावती आणि आता हो सुंदर सुंदर. तुम्ही एक काम करा तिथे मॉनिटर आहे मागं मग टीव्ही असतो तिथं बसून बघा हा ऍक्ट. ऑल द बेस्ट. ए, baby. किती वेळा? कर ना, घरी घे. आता हा?
वासन करशील का उतरलं पाहिजे सुंदर सुंदर तुम्ही बसा, मी आहे, मी लक्ष ठेवतो. लांब राहतील ते. गो नाव प्लीज. गप ग मिश्रीवाली. जा जा जा. तुम्ही बघा बघा डान्स. तर हे त्यांची नवीन सिरियल आलेली आहे, चुलता भाऊ बोले ना, तर त्या प्रमोशनसाठी ही जोडी आलेली आहे. तुमची सिरियल खूप चालू. शुभेच्छा देतो. Thanks. तुम्ही इथे आमच्यासाठी काय सादर करणार आहात? आम्ही खूप आगळा वेगळा परफॉर्मन्स करणार आहोत. वा वा. म्युझिक. दिल की दिल से लगन की ये बात है, प्यार की राह रस्म की ये बात है. मुझसे न पूछो कि तुम मेरे कौन हो. अभी अभी यहाँ फैसला कराओ. मुझसे न पूछो अरे डांस. मेरे कौन हो. डान्स करा, डान्स करा. है, क्या बुरा किया है. मैंने क्या बुरा किया है. दिल देकर ही दिल ले लिया है. दिल देकर ही दिल ले लिया है. किसी बड़े ज्ञानी ध्यानी को बुलाओ. अभी अभी यहाँ न पूछो कि तुम मेरे कौन हो. आता येणार आहे मी संजय मेमाणे सर. तुमच्याकडे हाफ तिकीट या चित्रपटासाठी तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा. काय सांगाल तुम्ही या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल? 2 लहान मुलांची गोष्ट आहे आणि खूपच एक थिन वन लाईन आहे की या दोघा भावांना एक 300 रुपयाचा पिझ्झा खायचा असतो. त्याच्यात तो निरागसपणा आहे की 300 रुपयाचा पिझ्झा खाण्यासाठी 300 रुपये कसे जमवायचे. झोपडपट्टीत राहणारे मुलं आहेत. एंडला फिल्मला ते 300 रुपये जमवतात आणि ते पिझ्झा शॉपमध्ये जातात आणि ते पिझ्झा खातात. ते म्हणतात नाही काय मजा नाही. आपली आजी जी भाकरी करते
तीच खूप मजेशीर आहे. दॅट इज द फिल्म ॲक्च्युली. वा 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 वा. आता येणारे धनंजय कुलकर्णी सरांकडे मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे. आणि कासव या चित्रपटासाठी तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे, काय सांगा? कासव हा सिनेमा आत्ताच मावशींनी सांगितलं तसं डिप्रेशनवर आहे. परंतु सुरुवातीला जेव्हा संहिता लिहून झाल्यावर त्यांनी पहिलं ब्रीफ दिलं होतं कॅमेरामन म्हणून की याच्यामध्ये कुठेही ते अंधार, कुठेही दुःखी असं दिसता कामा नये. त्यातनं बाहेर येण्याची प्रोसेस असल्यामुळं ते आनंदी आणि छान दिसलं पाहिजे. आणि लोकेशन आमचं जे होतं ते देवगडला लोकेशन होतं. आणि मला अनेक वेळा असं वाटतं की लोक परदेशी जातात हे करतात. कोकणामध्ये पाहिलं तर अनेक परदेश आहेत. इतकं सुरेख ते लोकेशन आहे. आणि मावशींबरोबर भरपूर काम केल्यामुळं ट्युनिंग आमचं फार छान होतं. असा तो कासव सिनेमा आमचा तयार झाला. वा वा. तर आपल्याकडे काही रसिक प्रेक्षक असतात, त्यांच्या मनात काही प्रश्न असतात. नमस्कार. अरे वा, तुम्ही तिघे जरा मला विशेषच दिसताय. ऍक्च्युली आम्ही तिळे भाऊ आहोत. तुम्ही तिळे भाऊ आहात? अरे वा, कसं काय? म्हणजे तिघांनी तीळ लावलाय. सेम आहे बघा. अच्छा अच्छा. दादा मी काय म्हणतो, आपली हरवलेली बहिणी तर बसली आहे का? है ना, सेम वाटते. सेम आहे. इरावती मॅडमला मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. मॅडम, बरं. तुम्ही कासव चित्रपट केला उत्तम, पण जरा ना अनकम्प्लीट वाटला तो पिक्चर. अनकम्प्लीट वाटला तुम्हाला? तुम्ही बघितला? पाहिला म्हणजे काय अनकम्प्लीट आहे? म्हणजे त्यांनी ना त्या कासव चित्रपटामध्ये ना संदीप पाठकला घ्यायला पाहिजे होतं. संदीप पाठक कसं काय पाहिजे कासवामध्ये? म्हणजे कासव आहे तर ससा नको का? शर्यत कशी होईल? शर्यत पाहिजे खरं. नमस्कार मंडळी. काय मग मागच्या पाडव्याला काय घेतलं? नवा फ्रीज, नवा टीव्ही घेतला का? नाही, पण नेमकं कुठल्या कंपनीचं घेतला तुम्ही? आता तुम्ही म्हणाल काय राव, तुम्ही सर्वे करताय का काय? पण ट्रस्ट इंडेक्स बाय ॲक्सिस माय इंडिया याच सर्वेवरती तुम्हाला मिळणार आहे नॅशनल टेलिव्हिजनवर झळकण्याची संधी. आणि काय तुमच्याकडे कार वगैरे आहे का नाही? नाही, काय काळजी करायची गरज नाही, कारण यातल्याच 10 भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे नवी कोरी कार. यासाठी लॉग इन करा ॲक्सिस माय इंडियाच्या वेबसाईटवर आणि भाग घ्या या अनोख्या सर्वेत. तर मंडळी, तुकरटवाडी अवॉर्ड सोहळासाठी या ठिकाणी हे सगळे आपले आवडते पाहुणे आलेले आहेत. पण कसं आहे, अवॉर्ड सोहळा फार मोठा आहे आणि तो एका एपिसोडमध्ये बसणं शक्य नाही आहे. त्यामुळे आपण याच पाहुण्यांच्या सोबत भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गुड नाईट ॲडव्हान्स ॲक्टिव्ह प्लस प्रस्तुत चला हवाई उद्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोकुळ दूध, डिक्सी स्कॉट, कार्ल्सबर्ग क्लब ग्लासेस, स्वाद पार्टनर बादशाह मसाला, स्पेशल पार्टनर कोक्यो कॅमलिन.